पवनराजे हत्याकांड प्रकरणी निकाल नाहीच, पुढील सुनावणी 20 तारखेला होणार। माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींनी कोर्टात हजेरी लावली होती। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक। पुढील आठवड्यापासून पालिका 20% पाणी कपात करण्याच्या विचारात। पिण्याचं पाणी बांधकामासाठी स्विमिंग पूल, क्लब आणि गाड्या धुण्यास वापरल्यास आता कठोर कारवाईचा इशारा। पुण्याच्या दरात 1 रुपये तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ। सीएनजी प्रति किलो 95 रुपये 75 पैसे तर पीएनजी 51 रुपये 50 पैशांवर। ज्याला जायचंय त्याने खुशाल जावा। आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल। पक्षफुटीच्या चर्चांवर खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा संताप। आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणाले। ठाकरेंनी प्रत्येक खासदाराशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या, संजय राऊतांचा दावा। खासदारांच्या फुटीच्या चर्चेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल। खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्व आपल्या सोबत आहेत। ईशान्य मुंबईतील बैठकीत ठाकरेंकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न। सातारा सांगलीत विधान परिषद निवडणूक, मतविभागणीच्या भीतीमुळे भाजपचे नगरसेवक कुटुंबासह अज्ञात स्थळी। मतदानादिवशी सांगलीत येणार सूत्रांची माहिती। मराठवाड्यातील काँग्रेसचा नाराज गट दिल्लीत राहुल गांधींना भेटणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पदावरून हटवण्याची मागणी। खरगेंच्या भेटीनंतर आज राहुल गांधींकडे तक्रार करणार। राष्ट्रवादी काँग्रेसमधील रिक्त पदं आठवड्याभरात भरली जाणार। एनसीपी महिला, युवक, विद्यार्थी आणि युवती प्रदेशाध्यक्ष पदावर नवीन नियुक्त्या होणार। महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागदवेंच्या नियुक्तीची शक्यता। काल देवगिरीवरील बैठकीत चर्चा। डिझेल हवाई इंधनाच्या निर्यात शुल्क आता 14 रुपयांवर, तर एटीएफवरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12.5 रुपये। करवाढीचा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर कोणताही परिणाम होणार नाही। गुटखा माफियांविरोधात एफडीएची धडक मोहीम। वसई, विरार, चंद्रपूर आणि पालघरमधील छाप्यात 60 लाखांहून अधिकचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जप्त, तर चंद्रपुरात 12 तस्करांना अटक करत मिनी मकोका अंतर्गत कारवाई।